तर नमस्कार मंडळी. आज आपला विषय जरा वेगळाच होता. आता तुम्ही विचार करत असाल की हे काय चाललंय म्हणून. आता जेवढे पण लोक पोल्ट्रीचा धंदा करत असेल ना, त्यांना हे माहीतच असेल की हे नक्की काय प्रकार आहे. आज सकाळ सकाळ आपल्याला हे आपलं गहू फवारायचा होता, त्यासाठी आपण शेताकडे आलो होतो. असं काही स्थितीत आहे आत्ता गहू आपला. गावात बारीक गोल्याचं गवत जास्त उगले, त्यासाठी आपण वेस्ट आणि सर्फेक्टेट म्हणून ही दोन औषधं येतात. म्हणजे एकच आहे, एकाच पुढ्यात येतात ही दोन. हे घेतल्यात आपण. बघू आता काय असर पडतोय नाही पडतोय. काहीसा अशा प्रकारे आपण स्प्रे मारायला सुरुवात केली होती. ही फवारणी झाल्यानंतर आपण डायरेक्ट ऑफिसला आलो. ऑफिसमध्ये बसल्यानंतर बाहेरचं काही असा नजारा दिसतो आपल्याला. इथून आपण डायरेक्ट आता व्हिजिटला निघलो होतो. आता तुम्ही बघा, व्हिजिटला जाता जाता ही आपल्याला ही ट्रॉफिक लागली. आधी तर वाटलं होतं फक्त एकाच साईडने ट्रॉफिक आहे काय, पण नंतरून ट्रॉफिक संपल्यावर दुसऱ्या साईडने गेलो तर बाई दुसऱ्या साईडने पण तेवढं ट्रॉफिक जाम झालं होतं. ट्रॉफिक जास्तच होतं. म्हणलं पहिलं नाश्ता करून घ्यावा. ट्रॉफिकमधून आपण डायरेक्ट व्हिजिटला आलो होतो. आता व्हिजिटला इथे चालू आहे बर्निंग. जर कोणी पोल्ट्री व्यवसायातील असेल तर त्यांनी नक्की कमेंट करून सांगा की बर्निंग केल्यामुळे काय फायदे होतात. जे कोणी नवीन असेल तर त्यांनी आत्ताच फॉलो करून ठेवा.